आमच्या आई साहेब रडतेल दिसले की नाही समजून जायचं भावानं तुमच्या भावानं काहीतरी 100% कांड केला. आज असा विषय काय झाला नव्हता सोडा. उठल्या तुमचा भाऊ रोजच्या प्रमाणे की नाही आपली होती तेवढी कामं आवराच्या नादाला लागलेला खरा. पण बोलता बोलता आई साहेबांनी मग अशी एक गोष्ट बोलून गेलो जे ऐकून आहे की नाही आमच्या राणी सरकारनं डायरेक्ट भोंगा पसरली. हातातली कामं सगळी आवरल्या मम्मीला एवढंच म्हटलं, मम्मी माझी आज तब्येत बिघडल्या. दवाखान्यात जाण्यासाठी तब्येत बिघडली 2 दिवसाला. आई साहेबांना मी चेष्टनं म्हणलो मी काय दवाखान्यात जाणार नाही, तुम्ही काय मला सांगू नका. एवढं ऐकल्यावर आमच्या राणी सरकारचं जे काय भजन आणि कीर्तन संकट चालू झालं ते म्हणजे समजूत काढोस्तोर की नाही माझं मला पाक फुरं झालं. त्यामुळे आता म्हटलं आई साहेबांचा बिनशब्द मोडता की नाही आपली 5 मिनिटात लॅम्बोर्गिनी काढायची आणि 10 मिनिटात म्हणजे दवाखान्यात आपलंच जाऊन यायचं. आणि आपला विषय कसा आहे माहितीये काय, इंजेक्शन किती बी देऊ द्यात पण गोळ्या दिले की नाही मात्र ते तेवढं खवाटत. बारीक मध्ये आपलं जनरल चेकअप डॉक्टर साहेबांनी केलं आणि एक इंजेक्शन मारून आहे की मला किलोवर गोळ्या आपल्याला लिहून दिल्या. घरातलं किराणा मला जर सामान आणायचं असलं की नाही धावत पळत मेडिकल मध्ये आलो आणि पिशवी भरून भावाकडनं आपल्या गोळ्या घेतल्या. 0 मिनिटात म्हणजे गोळ्या घेऊन मी घराकडे आलो तेवढ्यात लक्षात आलं याच्या आईला किल्ली आपली गाडीला राहील. असाच पळत गेलो आणि तसाच पळत आहे की नाही परत आलो. पण आई साहेबांचा शब्द मात्र आज काय आपण मोडलो नाही. मंदिराला प्रसाद जसा खात्यात की नाही तसा एका मिनिटात गोळ्या आपल्या तोंडात टाकला आणि हातानेच आपल्या पोटात ढकलल्या. चला झोपतो आता, भेटूया उद्याच्या व्हिडिओ मध्ये.